नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला आहे आणि निसर्गाचं वातावरणच बदलून गेलं आहे. तर म्हणूनच आज आम्ही डिसाईड केलं कुठेतरी फिरायला जाऊया आणि आज आम्ही आलो आहे खांडी पॉईंट पाहायला. पावसाळा सुरू झाला की आपला सह्याद्री अक्षरशः जिवंत होतो. डोंगर हिरवेगार होतात, धुक्याची चादर पसरते आणि जागोजागी छोटे मोठे वॉटरफॉल तयार होतात. आणि म्हणूनच आज आम्ही निघालोय तळेगाव दाभाडेहून खांडी पॉईंटकडे. आजचा प्लॅन अगदी सिंपल आहे. कुठलीही घाई नाही, कुठलाही मोठा ट्रेक नाही. फक्त गाडीने खांडीपर्यंत पोहोचायचं, तिथला निसर्ग अनुभवायचा, काही सुंदर मोमेंट्स कॅमेरामध्ये कॅप्चर करायचे आणि संध्याकाळी परत तळेगावला यायचं. आणि आजच्या या छोट्याशा ट्रिपमध्ये आमच्यासोबत माझी मुलगीसुद्धा आहे. आता आम्ही तळेगावहून निघालोय. शहर मागे सोडून पुढे जाताना हळूहळू वातावरणात बदल जाणवायला लागतो. इमारती आणि ट्रॅफिक कमी होत जातात आणि समोर दिसायला लागतात सह्याद्रीचे डोंगर. पावसाळ्यात या रस्त्याने ड्राईव्ह करण्याची मजाच काही वेगळी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई, डोंगरावरून खाली येणारं पाणी आणि मध्येच दिसणारे छोटे वॉटरफॉल. खरं सांगायचं तर खांडी पॉईंटची खरी मजा डेस्टिनेशनला पोहोचण्यापूर्वीच सुरू होते, कारण इथला पूर्ण रूट खूपच सुंदर आहे. आज हवामान सुद्धा एकदम छान आहे. कधी पाऊस येतोय, कधी थांबतोय आणि डोंगरावर ढग जमा झालेले आहेत. कधी कधी धुकं इतकं वाढतं की समोरचे डोंगर सुद्धा पूर्ण दिसत नाहीत. पण हीच तर खरी पावसाळ्याची ब्युटी आहे. उन्हाळ्यात आपण ज्या डोंगराकडे फक्त ब्राऊन आणि ड्राय लँडस्केप म्हणून पाहतो, तेच डोंगर पावसाळ्यात पूर्ण हिरवेगार होतात. आणि म्हणूनच मला पर्सनली मान्सूनमध्ये सह्याद्री एक्सप्लोअर करायला खूपच आवडतं. आणि आता आम्ही पोहोचलोय खांडी पॉईंटला. इथे आल्यावर सगळ्यात आधी लक्ष जातं ते समोर दिसणाऱ्या विशाल डोंगरांकडे. चारी बाजूंना डोंगर, मध्ये खोलदऱ्या आणि त्या सगळ्यावर पसरलेलं धुकं. कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कितीही कॅप्चर केलं तरी प्रत्यक्षात समोर उभं राहून पाहण्याची जी फिलिंग आहे ना, ती वेगळीच आहे. इथे काही वेळ शांत उभं राहिलं की फक्त वाऱ्याचा आवाज, पावसाचा आवाज आणि दूरवरून येणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो. शहराच्या रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अशी शांतता खूप कमी पाहायला मिळते. खांडी पॉईंटची खासियत म्हणजे इथला नॅचरल लँडस्केप. इथं कोणत्याही मोठ्या आर्टिफिशियल अट्रॅक्शनची गरज नाही आहे. निसर्गच इथला अट्रॅक्शन आहे. हिरवेगार डोंगर, ढग, धुकं, पावसाचं पाणी आणि या सगळ्यांमुळं तयार होणारा एकदम सिनेमॅटिक व्ह्यू. जर तुम्ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करत असाल तर पावसाळ्यात इथे खूप सुंदर फ्रेम्स मिळू शकतात. वाईड शॉटमध्ये पूर्ण माउंटन रेंज कॅप्चर करता येते आणि थोडं क्लोज शॉट घेतलं तर पानांवरचे पाण्याचे थेंब, धुक्यामधले डोंगर आणि वाहणारं पाणी खूप सुंदर दिसतं. आज आमच्यासोबत माझी मुलगी आहे. तिच्यासाठी हा एक्सपिरियन्स वेगळाच आहे. पाऊस, एवढे मोठे डोंगर, वाहणारं पाणी आणि आजूबाजूची हिरवाई तिच्यासाठी सगळं नवीन आहे. पण लहान मुलांसोबत अशा ठिकाणी येताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. पावसाळ्यात दगड खूप स्लिपरी असतात आणि वॉटरफॉल किंवा कड्याजवळ पाणी अचानक वाढू शकतं. त्यामुळं आम्ही तिला पाण्याजवळ न नेता सुरक्षित अंतरावरून हा निसर्ग एन्जॉय करतो. ट्रिप एन्जॉय करणं महत्त्वाचं आहेच, पण सेफ्टी त्याहून महत्त्वाची आहे. आता थोडा वेळ आपण बोलणं बंद करूया आणि फक्त खांडी पॉईंटचा हा सुंदर नजारा एन्जॉय करूया. पावसाचा आवाज, वाऱ्याचा आवाज आणि समोरचा हा सह्याद्री. कधी कधी ब्लॉगमध्ये बोलण्यापेक्षा निसर्गाचा आवाजच ऐकण्यात जास्त मजा येते. आणि आता एवढं सुंदर ठिकाण पाहिल्यानंतर थोडा ब्रेक तर बनतोच. आम्ही इथे थोडा वेळ थांबून गरम चहा, मॅगी आणि स्वीट कॉर्नचा
मस्त आस्वाद घेतला. पावसाळ्यात डोंगराच्या परिसरात गरम चहा आणि समोर असा व्ह्यू यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन दुसरं काय असणार. आजची ट्रिप काही खूप मोठी नाही, काही तासांचा छोटासा गेटवे आहे. पण अशाच छोट्या ट्रिपमुळे रोजच्या रुटीनमधून थोडा ब्रेक मिळतो. तळेगावाहून फार लांब न जाता सह्याद्रीच्या जवळ जाऊन काही तास निसर्गामध्ये घालवायचे असतील तर खांडी परिसर एक छान ऑप्शन वाटतो, विशेषतः पावसाळ्यात, कारण त्या काळात पूर्ण लँडस्केपचंच रूप बदलून जातं. तर मंडळी, ही होती आमची छोटीशी तळेगाव टू खांडी पॉईंट मान्सून ट्रिप. आज आम्ही फक्त खांडी पॉईंट एक्सप्लोर केला आणि इथला निसर्ग अनुभवला. मला पर्सनली या ट्रिपमधली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथली शांतता आणि सह्याद्रीचं पावसाळ्यातलं रूप. जर तुम्हालाही अशा शॉर्ट वन डे ट्रिप आवडत असतील तर खांडी पॉईंट तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवू शकता. पण पावसाळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गाचा आनंद घ्या पण निसर्गाशी रिस्क घेऊ नका. विशेषतः वॉटरफॉल, खोलदऱ्या आणि स्लिपरी रॉक्स पासून सुरक्षित अंतर ठेवा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. अशा सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत फिरत राहा, निसर्ग अनुभवत राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.